आजही विवळतायत का तर त्या एका नालायक छंदानी त्याला बुटाखाली तोडवलं. ती सांगत होती खालना, अरे तोडवता काय, तुमच्या बुटाला घाण लागेल, आम्ही ह्या मातीत जन्माला आलेले छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. मित्रांनो, आमची हीच मागणी होती. त्याला आम्हाला बंदी आणली पोस्टरवर, का तर म्हणले वाघ नका दाखवायची नाही. आणि आज त्या वाघ नकाचं प्रदर्शन मांडलंय. मित्रांनो, तिकीट लावून कोट्यावधी रुपये सरकार कमवत आहे. ह्याला कारणीभूत कोण आहोत, तर ह्याला कारणीभूत तुम्ही आम्ही आहोत. मित्रांनो, एवढीशीच गर्दी, एवढेसे शिवभक्त, एवढे शिवप्रेमी, अरे नाही चालणार. घराघरात छत्रपती निर्माण व्हायला पाहिजे. पण मित्रांनो, माझं दुःख आहे का तर हायब्रिड युग आहे. आपण शंड झालोय का, आपण हिंदुत्वासाठी 2 तास देऊ शकत नाही. नाही, किती जण तुम्हाला घरात दाखवू, मी माझी बायकोन माझा टीव्ही, पोरं पण नकोत. का लाज वाटती, इथं यायला लाज वाटती का माती लागली म्हणून घरी जाऊन झाडाल. अरे ही माती सुद्धा इतकी पवित्र आहे, घरी जाऊन झाडलीत तर घरामध्ये नक्की 4 चांगले विचार तुमच्या मनामध्ये उरतील. अरे आमचं हे दैवत आहे, आमचा हा श्वास आहे, आमचा हा प्राण आहे. छत्रपती छत्रपती आणि फक्त छत्रपती शिवाजीराजे. का गेले होते सगळे, प्रतापगड मुक्त कोणी केला. मित्रांनो, मनातली गोष्ट आहे, खटखटती आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे पुरुषोत्तम जाधवाचं. माहित नाही तुम्हाला, त्याने कुठे जाहीर केलं नाही. नुसते समीर शेख नव्हते आमचे, विचार करा मित्रांनो. हा खरा शिवभक्त म्हणतात. या जिल्ह्याचे SP साहेब आहेत. कोण म्हणेल त्यांना वेडवाकडं, कोण बोलेल ताकद आहे कुणाची, त्याची जीभ हा सोडून देईन. अरे हा शिवाजीचा मावळा होता म्हणून तो प्रतापगड मुक्त झाला. मित्रांनो, काय चालले होते तिथं उद्योगधंदे, मी स्वतः साक्षीदार आहे. बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला, बॉम्बस्फोटाचं प्रात्यक्षिक तिथं चाललं होतं त्या खोल्यामधनं. अफजल खानाच्या पूजेला म्हणले दुबईवरनं अत्तर येतं. अरे आमचा शिवाजी महाराजाला पाणी घालायला मावळे नाही, मेले का सगळे. मित्रांनो, या कृष्णाबाईला रोज वंदन करा. का तर माझे सांगलीचे 2 शिवभक्त रोज 365 दिवस या कृष्णादेवीचा कलश घेऊन छत्रपतींच्या पूजेला जातात, रायगडला आणि प्रतापगडला. तुम्हाला लाज वाटते 30 किलोमीटर जायला? अरे महाबळेश्वरला फिरायला जातात, 2 पावलं पुढे जा, छत्रपतीला बघून या माझ्या. पण नाही, बोलायचंच नाही. काय का रे मित्रांनो, एवढे शंड झाला का? अरे आईचं दूध पिलाय तुम्ही, आईचं दूध पिलाय मी, आईचं दूध पिलाय आपण. या कृष्णा मातेच्या काठी बसलेलो आहे, या कृष्णा मातेचं आपण पाणी देतोय, ते आपली तहान भागवतीये. मग मित्रांनो, तुम्ही फक्त हात जोडून विनंती करतो. अरे सुरेखा पुणेकर आणली असती तर जागा राहिली नसती, गौतमी पाटील आले असते, स्टेज पण फाडलं असतं पब्लिकनी. एवढे आपण नालायक झालो. अरे नाही चालणार. या वाईट शहराला काहीतरी इतिहास आहे, या वाईट शहराने इतिहास घेतलाय. मित्रांनो, मन भरून येते हे चित्र काढलेली बघताना. अरे मार खाल्लाय मित्रांनो सरकारचा, शंड सरकार होतं ते गेलं, घालवलं. आता तर राजकारणावर काय बोलायचंच नाही, कारण घडतंय बिघडतंय सारखं झालंय. सकाळी एकीकडे, दुपारी तिसरीकडे, रात्री मुक्कामाला चौथीकडेच. काय चाललंय? नाही चालणार हे असलं. मित्रांनो, याच्यासाठी आपण जागरूक व्हायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचे हे 2 मूल मंत्र आहेत मित्रांनो. एक आहे छत्रपती शिवाजीराजे, ते सांगतात धर्मासाठी जगायचं कसं, लढायचं कसं. आणि त्याच वेळेला त्यांचा तेजस्वी सूर्यपुत्र धर्मवीर संभाजी महाराज, त्यांनी सांगितलंय धर्मासाठी मरायचं कसं. मित्रांनो, शाहीर योगेशांचा फोटो बघताना मन भरून आलं माझं. ज्या वेळेला वडूबुद्रुकला संभाजी महाराजांची समाधी सापडली त्यावेळेला शाहीर योगेश होते. आमच्या वाईच्या राजमाता विजयाराजे होत्या, सुमित्राराजे भोसले सरकार होते, आईसाहेब यशवंतराव चव्हाण साहेब होते. मला वाटतं एक प्रांत अधिकारी होते, विश्वासराव पाटील असतील, पानिपतकार, हो तेच होते. आणि त्यावेळेला सहज यशवंतराव चव्हाण शाहीर योगेशांना म्हणाले, शाहीर योगेश कुछ तो होन दे. तेव्हा शाहिरांनी लगेच सांगितलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी एक ही शंभू राजा था. मित्रांनो, किती उत्स्फूर्त कवल आहे. अहो ते असं मनामध्ये लागतो, छत्रपती मनामध्ये लागतो. प्रभू रामचंद्र कुठे आहे तर हनुमंताच्या छातीमध्ये ज्याला छाती फाडली त्याला राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. तसं मित्रांनो, हे आमची दैवत आहेत.
छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला धर्मासाठी जगायचं कसं शिकवलंय आणि त्याच वेळा धर्मवीर संभाजी महाराजांनी सांगितलंय धर्मासाठी मरायचं कसं. 34 दिवस मित्रांनो हाल हाल झाले. एकच आनंदाची गोष्ट आहे, अजून ह्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. नाहीतर कोणतरी एखादा उठतो आणि लगेच तो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर वडील होतो आणि तो म्हणतो हो शिवचरित्र असं नाही, शिवचरित्र असं आहे. अरे ते कसंही असू देत, ते आमच्या रक्तामध्ये, ते आमच्या मेंदूमध्ये, हा भगवा आमच्या शिरावर आहे, नाही येणार परका आमच्या उरावर कधीच. आज काय चाललंय बांगलादेशमध्ये, हिंदूंवर अत्याचार चाललेत. आहे कुणाला त्याचं काय नाही, नुसतं मोबाईलवर बघायचं आणि सोडून द्यायचं. काल एक बारकं पोरगं रडवत होतं, काय झालं रे बाबा म्हणलं, तर काका पडलो म्हणला, रक्त आलं. मग म्हणलं तू काय करणार, थांबा म्हणला मोबाईल बघून सांगतो. बघा कुठं चाललोय आपण, कुठं चाललोय आपण मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगतो की निर्भीड बनो, निर्भय बनो. नाही होणार हे अत्याचार. काय काय चाललंय बघा. 3 महिन्याची कळना, 3 वर्षाची कळना, 60 वर्षाची कळना. अरे एवढे तुम्ही मृदुमुखी तुमच्या असेल तर जा ना पाकिस्तानच्या बॉर्डरला, जा ना चीनच्या युद्धावर, जा ना. आता 3रं महायुद्ध चाललंय तिथं मृदुमुखी गाजाव का. घरात बसून मोबाईलवर हे असले उद्योग करतोस. बालकांना एक कळकळीची विनंती आहे, बुस्काट बांधून आपली बाळी कॉलेजला जाती का कुठं लॉजवर जाती बघा जरा. मी तुम्हाला दुपारी 2ला व्हायची लॉज दाखवतो, मुस्काट बांधून आई बाप शेजारनं गेले तरी कळत नाही. अरे काय चाललंय हे, कुठं चाललोय आपण. नाही चालणार हे कुठंतरी. आणि मित्रांनो आता आमचं संपलंय, तुम्ही खाली उतरल्यावर 2 तोंड मारल्या, 2 तोंडात तरी काय वाईट वाटणार नाही, पण आमची एक तुम्हाला सोसणार नाही. का तरी छत्रपती शिवरायांचा हा तडाखा आहे. छत्रपती शिवरायांचा मी मावळा आहे, मला सार्थ अभिमान आहे. या महाराष्ट्रामध्ये राहतो, या सातारा जिल्ह्याचं मी नाव सांगतो. मित्रांनो ज्यावेळेला मी भारतभर फिरतो, दिल्लीमध्ये जातो, रस्त्याला कुठे दंगल चालली असती मी निर्भीडपणे पुढे जातो. एखादा असा बघतो नको मला हे मरगट्टा दिसताय. मला अभिमान आहे मित्रांनो, मी जिल्ह्याचा असल्याचा, मी वाई तालुक्याचा असलेला. अरे भ्यायचं कुणाला भ्यायचं, आई वडिलांना भ्या. आई वडिलांच्या तळायातनं वाचला तर देवाला भ्या, गुरुजनांना भ्या. मी सगळ्यांना सांगतो आई वडील असता घरा कशाला जावे पंढरपुरा. नका पंढरपूरला जाऊ, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांच्या पाया पडा. हेच आपलं पंढरपूर आहे, हेच आपलं मित्रांनो पंढरपूर आहे. भेऊ नका, चुकीचं वागू नका, म्हणजे भ्यायचा प्रश्न येत नाही. मित्रांनो अनेक विषय आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण राजकारणामुळे सगळं गजकरण झालेलं आहे. या वाघ नखाचं सांगता, कुणी बनवली वाघ नख कुणाला माहितीये का. माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे आपल्या वरखडवाडीचे गोपाळराव आठरे पाटील, नीट नाव आहे का, गोपाळराव आठरे पाटील यांनी वाघ नख बनवली आणि हा वाघ नखाने वरखडलं म्हणून त्यांचा आडनाव लोकांनी बदलून टाकला, आठरे पाटलाचं वरखडे पाटील करून टाकलं. आणि मित्रांनो या वरखडवाडीचा असा इतिहास आहे की या वरखडवाडीचा एक माझा मित्र, त्याचं नाव सुनील वरखडे, अत्यंत कडवा शिवभक्त आहे. इंग्लंड पार्लमेंटमध्ये ज्या सीटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्याची राज्यघटना 45 मिनिटं आज खालीच इंग्लिशमध्ये बोलली, त्याच खुर्चीवर बसून या सुनील वरखडेंनी इंग्लंडच्या लोकांना महाराष्ट्राचा शिवछत्रपती हा 45 मिनिटं अखंडपणे सांगितला. मित्रांनो का आनंद वाटणार नाही असे मित्र भेटल्यावर. आणि हे असे मित्र कसे भेटतात तर हितो उभं राहिल्यावर भेटतात. अरे ये शेर शिवा का अखाड़ा है जिसने एक ही दम ने अफजल्या को उखाड़ा है. एका दमात अफजल्याला उखडला. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी तारीख होती 10 नोव्हेंबर 1659, दिवसाचे दुसरे प्रहरी. अहो महाराज नुसते महाराज नव्हते, ते खरे खुरे महाराज होते, काहीतरी परमेश्वराचा अंश होता. म्हणून अफजल खान समोर आहे, महाराज उभे राहिलेत. महाराजांच्या डोक्यावर सूर्य आहे, अफजल खानाच्या डोळ्यावर सूर्याची किरणं गेली आहेत. बघा मी जाऊन ती परिस्थिती त्या ठिकाणी जाऊन बघून आलोय. लवकरच हे सरकार तिथं पुतळा उभा करणार आहे, आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यासाठीच केलाय अट्टाहास. आम्ही नाही दिवाळी साजरी करत, अरे आज आमची दिवाळी आहे. आज आमच्या घरात आम्ही रांगोळ्या काढल्यात. आज आमच्या घरामध्ये आम्ही आता घरी गेल्यावर लाडू खाणारे, डायबिटीज असला तरी, कारण आम्हाला काय होणार नाही आम्हाला माहिती आहे. आमच्या डोक्यावर छत्रपतीचा हात आहे. असे हे वरखडेत. मग याच अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज मामा वरखडेत.
वय वर्ष 95 आहे, पण अजून एखाद्याचं मनगट पिळलं तर दूध काढतील एवढी ताकद आहे ह्या वयामध्ये. 100-200 जोर बैठका मारतात, उत्तम मॉलिश करतात. भेटायला गेलो म्हणले काय, अरे नाही म्हणले मी मुंबई सोडली. मामा का, तर माझ्या देवळातला देव गेला म्हणले. ज्यावेळेला मी बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेलो तेव्हा मामा दारात उभे होते. मामा काय, मनोहर म्हणले आज माझा जय महाराष्ट्र चुकला म्हणले 50 वर्षात. आज माझा देव देवळात नाही तर तू दवाखान्यात आहे, तुला बाळ भेटणार नाहीत ते. त्याच वेळेला मला एक लाखे नावाचा बाळासाहेबांचा एक अंगरक्षक भेटला होता. त्यानं माझं फार आदर तिथ्य केलं. तिथं येतो तो 2-4 वर्षात आल्यावर मला भेटून जातो. मित्रांनो, हे कशामुळं, तर हे ह्या फक्त शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळं. मित्रांनो, अनेक गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. आता मला त्यांनी वेळेचं बंधन घातले, म्हणले येत आहेत ते बघा, आलंच कोणतरी, येऊ दे. तर बघा, काहीतरी विचार करा, धर्मासाठी देवासाठी काहीतरी वेळ द्या. 10 मिनिटं द्या, 5 मिनिटं द्या. अरे आम्ही शिवप्रताप दिन साजरा करतो आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी. या लेकरांना शिवाजी महाराज कळावेत. आम्ही दुर्गा माता दौड साजरी करतो कुणासाठी, तर आमच्या उपस्थित राहिलेल्या आया बहिणींसाठी. या आमच्या आया बहिणीच आमची दुर्गा आहेत. बघा, एक चित्र डोळ्यासमोर उभं करा. माझ्या मित्रांना सांगतो मी, घरामध्ये 4 पोरं आहेत, आई वडील आहेत, अजून 2-4 चुलते मालतेत. सकाळी मुलगा जाताना विचारतो, आई माझी चड्डी कुठे. आई एका हाताने त्याला काढून देते. मुलगी म्हणते, आई माझा डबा भरला का. आई डबा आणून देते. नवरा तिला मागतो, अगं माझा टॉवेल कुठे आहे. दीर म्हणतो, काकू माझं पाकिट कुठं आहे. अरे तुम्ही माझ्या अष्टभुजा आहेत. म्हणून हे आम्ही दुर्गा दौड साजरी करतो की माझ्या स्त्री जातीला, तमाम स्त्री जातीला वंदन करायचं म्हणून. एका आखामध्ये आसू, एका आखोमेर रडू आहे. बघा, एका डोळ्यात दुःख, एका डोळ्यात आनंद आहे. आज आमच्या ताई नाही आहेत. ताईंचं माझं नेहमी भांडण व्हायचं. ताई सांगायच्या आई, मी म्हणायचो नाही बाप, त्या म्हणायच्या नाही आई, मी म्हणायचो बाप, त्या म्हणायच्या कशा. त्या म्हणायच्या आयुष्यभर जेवणासाठी रडणारी असती ती आई, मी म्हणतो नाही, एक वेळ जेवणासाठी रडणारा असतो तो बाप. पण आम्ही जर बायकोच्या पुढे रडलं तर बायको म्हणते आपला नवरा शंड आहे, म्हणून आम्हाला रडता सुद्धा येत नाही हो. मग आम्ही रात्री अंगावर पांघरून घेतो आणि आपलं मुलगा काय चुकलं, आपली मुलगी काय चुकली याचा विचार करून आम्ही हातून रडतो. म्हणून हा स्त्री जातीचा जागर आहे. म्हणून शिवप्रतिष्ठानचा आमचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जसा हा कार्यक्रम चाललाय आमचे मिलिंद एकबोटे साहेबांसाठी, नुसत्या वाईमध्ये नाही शिवप्रताप दिन साजरा करत. आम्ही भोरला करतो, गुंजवणीला करतो, सासवडला करतो. आज सरकारने प्रतापगड सरकार 10 वर्ष साजरा करत आहे. मग मित्रांनो, ह्या अनुषंगाने तुम्हाला एक अजून नाना शेंड्यांची आठवण सांगितली. माझ्या मनगटावर विश्वास आहे, माझा भविष्यावर विश्वास नाही. माझं त्यांचं भांडण व्हायचं, पण त्यांनी मला सांगितलं होतं मनोहर 2025 साली जगदीश्वर मुक्त होणार आहे. माझ्या जोडीला मिलिंद एकबोटे होते. आम्ही भेटायला गेलो होतो नानांना. नानांनी त्यावेळेला जे काय सांगितलं जे मिलिंद एकबोटेंनी लिहून ठेवलंय. परवाच भाऊंचा माझा फोन झाला, पंत म्हणले तयारीत राहा, 2025 साली आपल्याला प्रतापगडला जायचंय. मी त्यांना खेदानी सांगितलं हो जायचंय मार खायला. अहो 10 वर्ष आम्ही प्रतापगडवर शिवप्रताप दिन साजरा केला. काय केलं, जमलेल्या सगळ्या त्या पोलीस डिपार्टमेंट असेल, महाबळेश्वर नगरपालिका असेल, आमचे सगळे कार्यकर्ते असतील, त्यांना आम्ही जेवायला खायला घालायचो. दंगल झाली म्हणले आम्ही दंगल करतोय. अहो तुम्हाला जेवायला घालतो म्हणजे आम्ही दंगल करतोय का. तर आम्हाला तिथल्या कर्मचाऱ्यांनी मारलं आणि आमचे पाण्याचे नळ सोडून दिले. मित्रांनो, माझे हे सगळे मावळे डोक्यावर भांडी घेऊन आम्ही खाली नदीला आलो. त्या प्रतापगडच्या पायथ्याला तिथं आम्ही भांडी घासून वाईला आणली आणि तिथंच आम्ही निर्णय घेतला नाही प्रतापगडवर शिवप्रतिष्ठान साजरा करायचा. म्हणून आम्ही गेली 4-5 वर्ष मंडईमध्ये केला, 4-5 वर्ष जवळ हायस्कूलला केला आणि 10 वर्ष आता इथं अखंडपणे साजरा करतोय. या गणपतीची आम्हाला शपथ आहे, नाही साजरा केला तर. मित्रांनो, संभाजी महाराज जयंती असू देत, या 2-4 वर्ष आमच्यामुळे, आमच्या म्हणण्यापेक्षा तुमच्यामुळे, का तर आपण हिंदू आहोत. हिंदूंची व्याख्या काय, आमच्या एका गरीब मित्रांनी सांगितलंय मला, म्हण्या म्हणला हिंदू शब्द उलटा वाच, ही तुझ्या हिंदू धर्माची व्याख्या. आणि त्याचा अनुभव मी गेली 5 वर्ष घेतोय. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन 350वा झाला, त्याच्यावर सुद्धा आमच्या या सरकारने 350 का 351 वाद घातला. मी म्हणलं हरकत नाही, कुठला तरी आहे ना.
2 वर्ष मी एकटा वाई शहरामध्ये पदयात्रा काढतोय एकट्याची. मला नाही लाज आबरू, मला उलटा अभिमान आहे. हो, मी आहे छत्रपतींचा वंशज. मित्रांनो, संभाजी महाराज बलिदान दिन, माझ्या घरामध्ये माझी मुलं अखंड 34 दिवस पायामध्ये बूट चप्पल घालत नाहीत, घरामध्ये गोडधोड खात नाहीत. अरे मी म्हणलं नाही, मला डायबिटीज असते, मला जेवताना रोज श्रीखंडपुरी लागती. म्हणले नाही बाबा, 30 दिवस काय करायचं नाही. माझा राजा हाल होऊन मेलाय आणि त्याचं आपल्याला स्मरण करायचंय. मित्रांनो, संभाजी महाराज बोलायला उभा राहिलो तर मी नक्की तुम्हाला 7 दिवस अखंड बोलून दाखवीन. एक माझी इच्छा आहे. माझे एक स्नेही होते बॅरिस्टर पी.जी. पाटील, एका सभेमध्ये 18 तास बोलले. विचारलं लोकांनी, सर काय? म्हणले काय नाही, बोलतोय. दुसरे माझे स्नेही होते, या महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते यशवंतराव मोहिते साहेब. 3 तास त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता. लोकांनी विचारलं, अर्थसंकल्प कुठला, भारताचा का महाराष्ट्राचा? अशा लोकांचे संस्कार आमच्यावर आहेत. बघा, जीवा माल्याची पालखी आलेली आहे. आमचे तरुण मित्र गेली 20 वर्ष जीवा माल्याची पालखी आणतात. कोण होता हा जीवा माल्या? अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा. हा जीवा माल्या आपल्या कोंडवलीचा होता आणि त्याने जो पराक्रम केलाय त्या पराक्रमांचा आपण काहीतरी देणं लागतोय. म्हणून माझे नाना सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व सहकारी हा उत्सव मोठ्या धर्माने आणि स्वाभिमानाने आम्ही साजरा करतोय. आणि जोपर्यंत आमच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत यावश्य प्रतिप चंद्रलेखेव छत्रपतींच्या शिवमुद्राप्रमाणे आम्ही हा अखंड साजरा करणार. थांबतो. एवढं बोलून माझे वेडेवाकडे विचार मी मांडले. हे विचार माझे होते. चुकीचं जे काय असेल ते माझं होतं, चांगलं जे काय असेल विचार ते माझ्या छत्रपतींचे होते. एवढे बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णा हजारे, जय श्रीराम.